अखेर लाडक्या बहिणींना दिलासा। राज्य सरकारने आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत आता मे महिन्याचा हप्ता वाढपास मंजुरी दिली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या देखील हप्त्याची आता रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता मे महिन्याचा हप्ता वाढपास मंजुरी या ठिकाणी दिली असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। आता 5 बँकेमध्ये मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे पैसे म्हणजेच की 21 रुपये आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जर तुमचे देखील आता या 5 बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुमच्या देखील बँक खात्यावरती आता कोणत्या क्षणी मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 21 रुपये आता जमा होणार आहेत। तसेच आता राज्य सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे निवडले असून आता 18 जिल्ह्यांमध्ये व 5 बँकेमध्ये हप्त्याची रक्कम आता वाटप करण्यामध्ये येणार आहे। तसेच आता या ठिकाणी राज्य सरकारने मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी चेकवरती देखील सही केली असून आता तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 21 रुपये आता जमा होणार आहेत। कारण की आता राज्य सरकारने देखील लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। मात्र आता राज्य सरकारची एक अतिशय महत्त्वाची सूचना पाहायला मिळत आहे ती म्हणजेच की आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 21 रुपये मिळवण्याकरिता 2 छोटेसे कामे आता करावे लागणार आहेत। हे 2 छोटेसी कामे केले की लगेच तुमच्या देखील बँक खात्यावरती कोणत्या क्षणी मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे आता 21 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत। तर मग आता कोणती 2 महत्त्वाचे कामे केल्यानंतर मे महिन्याच्या हप्त्याचे 21 रुपये लगेच मिळणार आहेत। तसेच आता कोणत्या 5 बँकेमध्ये आणि 18 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत, सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला देखील आता मे महिन्याचा हप्ता मिळेल। आता या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला कारण की आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता मे महिन्याच्या हप्त्या वाटपास आता मंजुरी दिली आहे। त्यानुसार आता 5 बँकेमध्ये हप्त्याची रक्कम आता जमा होणार आहे। जर तुमचे देखील या 5 बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुमच्या देखील बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये व 5 बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी आता जिल्ह्यांची देखील यादी जाहीर झाली आहे। तर मग आता कोणत्या 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 21 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत ते मी सांगत आहे। फक्त आता लक्षपूर्वक ऐका। तर आता यामध्ये पहिला जो विभाग आहे तो म्हणजेच की आता अमरावती विभाग। आता अमरावती विभागामध्ये कोणते जिल्हे आहेत ते आपण पाहूयात। आता यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। जर यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर आता यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे 1500 रुपये आता जमा झाले असून लगेचच आता यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे पैसे आता यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। मात्र आता 11व्या हप्त्याचा म्हणजेच की मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी आता तुम्हाला 2 महत्त्वाचे कामे करावी लागणार आहेत। तर मग आता कोणते 2 कामे केल्यानंतर हप्त्याची रक्कम मिळणार आहे ते देखील सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता अमरावती जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असून आता लगेच अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 11व्या हप्त्याचे देखील आता पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता अकोला जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश पाहायला मिळत आहे। आता अकोला जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे। आता अनेक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 100 कोटी रुपये तर काही जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 150 कोटी रुपये अशी रक्कम आता पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता बुलढाणा असेल, वाशिम असेल या देखील जिल्ह्याचा आता समावेश पाहायला मिळत आहे। त्यानंतरचा जो विभाग आहे तो म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर विभाग। आता या विभागाचा जर विचार केला म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बीड असेल, लातूर असेल, नांदेड असेल, त्याचबरोबर या ठिकाणी आता धाराशिव देखील जिल्ह्याचा समावेश आहे। इकडे छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी, हिंगोली या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे 1500 रुपये आता जमा झाले असून आता लगेचच मे महिन्याच्या देखील 11व्या हप्त्याची रक्कम आता कोणत्या क्षणी या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। मात्र आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी 2 छोटीशी कामे करावी लागणार आहेत। ते कामे केले तरच तुमच्या देखील बँक खात्यावरती मे
महिन्याच्या 11व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत ते देखील मी सांगणार आहे। फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्यानंतरचा जो विभाग आहे तो म्हणजेच का आता कोकण विभाग। आता कोकण विभागाचा जर विचार केला तर आता या ठिकाणी पालघर असेल, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्याचबरोबर मुंबई जिल्ह्याचा समावेश आहे। या ठिकाणी देखील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असून आता लवकरच कोकण विभागातील देखील म्हणजेच की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर आणि मुंबई देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता लवकरच मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। त्याचबरोबर आता नागपूर विभाग या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता नागपूर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। या ठिकाणी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना लवकरच मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे देखील आता पैसे मिळणार आहेत। मात्र त्यासाठी छोटंसं काम करावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। जर तुम्ही 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला जर शेवटपर्यंत पाहत असाल तर आता तुमचा देखील फायदा होणार आहे। म्हणजेच की तुम्हाला देखील आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचा आता लाभ होणार आहे। त्यानंतरचा जो विभाग आहे तो म्हणजेच की नाशिक विभाग। आता नाशिक विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतरचा जो विभाग आहे तो म्हणजेच की पुणे विभाग। आता पुणे विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे। या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर आता मे महिन्याचा हप्ता कोणत्या 5 बँकेमध्ये जमा होत आहे ते देखील सांगत आहेत। जर तुमचं देखील या 5 बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुमच्या देखील बँक खात्यावरती आता कोणत्या क्षणी हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। यामध्ये आता पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की SBI। आता तुमचं जर SBI बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर आता तुमच्या देखील बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही, कारण की आता SBI बँकेमध्ये देखील हप्त्याची रक्कम आता सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे। जर तुमचं देखील SBI बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर आता तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर दुसरं जे अकाउंट आहे म्हणजेच की बँक आहे ती म्हणजेच की आता पोस्टाची बँक। या देखील बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता सर्वात आधी मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। त्यानंतरची तिसरी बँक म्हणजे ICICI बँक। ICICI बँक या देखील म्हणजेच की या देखील बँकेतील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। जर तुमचा देखील बँक अकाउंट ICICI बँकेमध्ये असेल तर तुमच्या देखील बँक खात्यावरती आता सर्वात आधी मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतरची चौथी जी बँक आहे ती म्हणजेच की बँक ऑफ बरोडा। या देखील बँकेमध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। तुमचं देखील या बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता मोठा दिलासा मिळणार आहे। आणि पाचवी जी बँक आहे ती म्हणजेच की बँक ऑफ महाराष्ट्र। या देखील बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम ही जमा होत आहे। जर तुमचं देखील या 5 बँकेमध्ये कोणत्या म्हणजे या 5 बँकेपैकी कोणत्याही बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर आता सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। त्याचबरोबर आता हप्ता जाहीर मिळवण्यासाठी म्हणजेच की मे महिन्याचा 11वा हप्ता सर्वात आधी मिळवण्यासाठी आता 2 महत्त्वाचे कामे करावे लागणार आहेत। तर मग आता कोणते 2 महत्त्वाचे कामे केले तरच मे महिन्याचा 11वा हप्ता मिळणार आहे ते देखील सांगत आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता पहिलं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता eKYC करून घ्यावी लागणार आहे। जर तुम्ही eKYC केली नसेल तर तात्काळ KYC करून घ्या, कारण की आता eKYC केले तरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। कारण की आता राज्य सरकारने देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून आता eKYC करणे बंधनकारक केले असल्यामुळे जर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आता तुम्हाला 2 महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत। पहिलं म्हणजे तुम्हाला आता eKYC करून घ्यावी लागणार आहे। जर eKYC नसेल केले तर तात्काळ आता CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही eKYC करू शकता, कारण की eKYC केलं तरच आता तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर तुमच्या आधार कार्डामध्ये काही त्रुटी असेल तर ती देखील दुरुस्ती करून घ्या, कारण की आता पडताळणी सुरू असल्यामुळे जर तुमच्या आधार कार्डामध्ये काही जर त्रुटी असेल तर तुम्ही अपात्र देखील ठरू शकता। त्यामुळे तुमच्या आधार कार्डामध्ये जर काही त्रुटी असेल तर ती तात्काळ दुरुस्त करून घ्या। त्याचबरोबर एक महत्त्वाची सूचना म्हणजे तुमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो देखील तुम्ही नवीन काढून घ्या, कारण की 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असल्यामुळे आता तुम्हाला उत्पन्नाचा नवीन दाखला देखील काढून घ्यावा लागणार आहे।
त्याचबरोबर आता दुसरं जे महत्त्वाचं काम म्हणजेच की आता तुम्हाला की पहिलं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला KYC करावी लागणार आहे आणि दुसरं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते आता आधार कार्ड तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यायचं आहे। कारण की आता राज्य सरकारने देखील महत्त्वाच्या सूचना जाहीर केलेल्या असून आता KYC करणे देखील बंधनकारक करण्यामध्ये आले असल्यामुळे आता तुम्हाला जर मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी दोन महत्त्वाचे कामे करणे गरजेचे आहे। पहिलं म्हणजे तुम्ही KYC करून घ्या आणि दुसरं म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्ही बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या। कारण की हे दोन महत्त्वाचे कामे केले तरच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर नवीन उत्पन्नाचा दाखला देखील काढून घेऊ शकता आणि तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही त्रुटी असेल तर ते देखील तात्काळ दुरुस्त करून घ्या। जर तुमच्या आधार कार्डमध्ये जर त्रुटी समोर आली तर तुम्ही अपात्र देखील ठरू शकता। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आता चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।